नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज 31 डिसेंबर आणि उद्या 1 जानेवारी. आजची रात्र म्हणजे काय काय लोकांना अगदी मनामध्ये कोणाच्या आनंदाच्या उड्या मारतात, मनासारखे पार्ट्या करायला बघतात. पण तसं विचारात करायला गेलं तर 1 वर्ष आपल्या आयुष्यातलं कमी होतं. आज एक नवीन वर्ष, इंग्लिश प्रमाणे आजचं वर्ष संपतं 31 डिसेंबर 2024 आणि उद्यापासून 1 जानेवारी 2025 चालू होणार. म्हणजे वर्ष संपलं, 1 वर्ष. त्यामध्ये आपापल्या आयुष्यामध्ये काय काय घडलं हे आपण विचारात करत बसलो तर ते काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. कारण 1 वर्ष कसं निघून गेलं हे कुणालाच कळलं नाही. सगळ्यांच्या तोंडी तुम्हाला हेच मिळेल, बापरे 1 वर्ष निघून गेलं, कसं गेलं कळलं नाही. ॲक्च्युअल अप अँड डाऊन्स आले, कोणाला दुःख आलं, कोणाला आनंद आला, बऱ्याच अडचणी येतात. कारण आयुष्य आहे, मी तुम्हाला म्हटलं, एक रहाटगाडग्याप्रमाणे आहे आणि काळ हा कोणासाठी थांबत नाही. कालचक्र हे चालूच राहतं. हे महाभारतात, रामायणात पण आपल्याला सगळं कळून चुकलेलं आहे की त्यांनी आपल्याला उदाहरणं देऊनच दाखल केलेलं आहे की कालचक्र हे कोणासाठी काळ थांबत नाही. एकदा तो काळ गेला की तो परत येत नाही. मग रात गई बात गई, वर्ष गेलं, जुनं सगळं सोडून द्या, सगळं विसरून जा, हे म्हणायला सोपं असतं. पण ह्यामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की काय विसरायचं आणि काय लक्षात ठेवायचं. हा, कुणाशी वर्षभरात काही वाद झाला असेल किंवा नात्यांमध्ये कटुता आली असेल तर ती कटुता आपण सामंजस्याने बोलून दूर करू शकतो, माफी मागून दूर करू शकतो किंवा काय असं करून आपण कटुता आपली मिटवू शकतो. तेच लक्षात ठेवून चालत नाही. आयुष्यभर आपण असं चालत नाही त्याच गोष्टी लक्षात ठेवून. किंवा आयुष्यात ज्या काही वाईट घटना घडल्या असतील त्या पण आपण विसरून नवीन परत आनंदाने सादर व्हायला पाहिजे पुढच्या वर्षासाठी स्वागत करायला. मग तुम्ही प्रत्येकाचं एक कल्पना वेगवेगळी असते की आज रात्रीचं 31 डिसेंबर कसं करायचं आणि उद्याचे स्वागत रात्री 12 वाजता कसं करायचं, हे सगळेजण ग्रुप मिळवून मैत्री मधले लोक सगळं ठरवतात. हा आपापला ज्याचा त्याचा प्रश्न आहे की आज 31 डिसेंबर कसं साजरं करायचं. अर्थात याच्यामध्ये सगळ्यांचेच कामं खूप वाढतात. म्हणजे पोलिसांचे तर कामं खूपच वाढतात, ट्रॅफिकमध्ये वगैरे त्यांना फार लक्ष ठेवावं लागतं. असं तो आपला मुद्दा नाही आहे. आपला मुद्दा काय आहे की पुढच्या वर्षी आपण काय करायचं आहे. नवीन वर्ष आलं तर नवीन वर्षासाठी आपण काय करू शकतो, तर आपण एक संकल्प करू शकतो, कुठलाही पण तो संकल्प दृढ पाहिजे. कसा, काही पण आपण ठरवलं, समजा नाही आता मी या वर्षभरातनं अगदी साड्या घेणार नाही किंवा दागिने घेणार नाही, पण हा संकल्प अगदी कोलमडतो 2-3 महिन्यामध्येच. दिवाळी आली, दसरा आला की, संक्रांत आले की मैत्रिणी म्हणतात नाही तिकडे ना खूप सुंदर साड्या आल्या आहेत. आणि नाही तर मग मुलगी सून कुणीतरी आपले नातेवाईकांमधले जवळचे नातेवाईक आपल्याला साडी पाठवतात, साडी घेतात. म्हणजे तो संकल्प बरोबर नाही. मग आपण आपल्या हाताने स्वतःच्या बलबूते पे आप कौन सा कर सकते हो, तो वो है अपनी तबीयत का ध्यान रखना. कारण आता सगळ्यात मोठं ऐश्वर्य तेच आहे बघा, तब्येत चांगली असेल तर प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद उपभोगू शकता. चांगल्या पदार्थांचा म्हणा, एसीचा म्हणा, कारचा म्हणा, ड्रायव्हिंगचा म्हणा, कुठल्याही वातावरणाचा. हा, आज सकाळी किती प्रसन्न वातावरण होतं, चला खाली फिरून येऊ. पण जर सर्दी होत असेल तर मग भीती वाटते. तसंच संध्याकाळचं पण, चला संध्याकाळी जरा मोकळी हवा खाऊ. पण जर ॲलर्जीचा प्रॉब्लेम असेल तर ते पण नाही जमत. मग कसं करायचं. त्यासाठी दृढ संकल्प करावा लागतो आपल्याला की आपल्या तब्येतीचा. आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठं काम कोण करतं, सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा आहे, तर व्यायामाचा. कुठल्याही तुम्ही उत्तमात चांगल्यात चांगल्या डॉक्टरकडे कुणाहीकडे जा, तुमच्या डॉक्टरांचा पहिला सल्ला हाच राहतो की तुम्ही व्यायाम करा. व्यायामाशिवाय पर्याय नाही. कारण आजच्या काळामध्ये सुबत्ता सगळीकडे खूप आली आहे आणि मग त्यामुळे काय झालेलं आहे की आपल्यासारख्यांचे फक्त वैचारिक प्रॉब्लेम्स वाढले आहेत की ते पण आपण स्वतःवर ओढवून घेतो. म्हणून आपलं मन थकतं, मेंदू थकतो, पण शरीर थकत नाही. आणि मग शरीराला थकवायला आपल्याला व्यायाम करणंच भाग आहे. कारण कितीतरी शरीरामध्ये अशा घडामोडी होत असतात की त्याला तुम्ही रिजनरेट करणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला आपली पूर्ण गेलेली ताकद परत मिळू शकत नाही. तुम्ही चांगला आहार खा, पण तो पचवायची पण ताकद आपल्याला असली पाहिजे. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा, तुम्हाला डॉक्टर हाच सल्ला देतात आणि मग ते जबरदस्ती नाही करत, पण तुम्हाला सल्ला दिला तर तो आपण मानला पाहिजे, कारण ते त्यातले तज्ज्ञ असतात.
हां, आपल्या लाईफस्टाईलच्या प्रमाणे आपण सकाळी वॉकिंग करायचं का रात्री वॉकिंग करायचं का सायकलिंग करू शकतो. पायांना गुडघ्यांना सायकलिंग पण चांगलंच आहे. पोट कमी होतं, सगळंच कमी होतं सायकलिंगमध्ये जर करू शकत असाल तर. आणि जर नाही करू शकत, वॉकिंग नाही करू शकत, जास्त फिरू शकत नाही पायाच्या त्रासाने, तर तुम्ही घरात बसून प्राणायाम जरी केला, प्राणायामाने सुद्धा तुम्हाला उत्तम एनर्जी मिळते आणि चेहऱ्यावर ग्लो तर येतोच. तुम्हाला पार्लरला जायची सुद्धा गरज पडत नाही. लोक विचारतील की तुम्ही कुठलं क्रीम लावता. आणि हा असतो कपालभातीचा परिणाम. तुम्ही 4 दिवस करून बघा, शुगर तुमची कंट्रोल राहते, बीपी होत नाही, आतूनच तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं आणि मग असं वाटतं चला मी उद्या करते, हातातलं काम सोडून किंवा घरातल्यांची परमिशन घेऊन की मी 10 मिनिटं माझा प्राणायाम करून घेते, निदान कपालभाती तरी करते. एवढं बोलून आपण आपला कपालभाती करतो किंवा अनुलोम विलोम करायचा. तर अनुलोम विलोम सायनससाठी फार उत्तम आहे. श्वासांचा कंट्रोल अनुलोम विलोमनी आला की नाकातले जे स्नायू असतात, घशातले जे स्नायू असतात ते स्ट्रॉंग होतात आणि मग ॲलर्जी हा प्रकार जरा दूर राहतो. हे तर बऱ्याच लोकांनी अनुभवलं असेल स्वतःच. कारण रस्त्याने धुळीत वगैरे गेलं की ॲलर्जी झालीच पाहिजे. आजकाल ॲलर्जी म्हणजे अगदी जवळचं नातलग आहे आपल्या. आणि अँटी ॲलर्जी गोळ्या तुम्ही किती घेणार ना. स्वतःची तब्येत स्ट्रॉंग करणं आपल्याला अगदी अत्यावश्यक झालेलं आहे आजच्या काळातलं. म्हणजे हा सगळ्यात मोठा सामाजिक प्रश्न झाला आहे असं मी म्हणेल. कारण कुठेही जा तुम्ही पहिले आपल्याला हेच विचारतात, तब्येत कशी आहे हो, चांगली आहे ना. आपण त्यांना ते विचार, तुमची काही प्रॉब्लेम नाही ना, असेल तर मग काढा तो प्रॉब्लेम, तर तो वाढत जाईल. आपण पण हाच सल्ला देतो सगळ्यांना. पण नुसता व्यायाम करून होत नाही. त्या दृढ संकल्प व्यायामाच्या सोबतही एक दृढ संकल्प आणखी पाहिजे की आपला संतुलित आहार. असं नाही की आपण अगदी यंग असेल तर आपण जिमला गेलो, जिममध्ये तर 3 महिन्यात 2 महिन्यात 6 महिन्यात तुम्हाला इतकं वजन कमी करून देऊच अशी गॅरंटी असते. मग ते प्रोटीनचे डबे आपल्याला देतात. प्रोटीनचे डबे तुम्ही प्रोटीन शेक प्या, जेवू नका, तुम्हाला 2 चमच्यामध्ये दिवसभराची एनर्जी मिळेल असं ते म्हणतात. ते विशिष्ट वयात ठीक असतं, पण काही काही वयामध्ये ते नुसत्या प्रोटीन पावडरने आपल्या शरीराला चालत नाही. आज काय 2 चमचे शेक पिलं, मग उद्या काय 6 अंडे उकडून खाल्ले, उद्या स्प्राउटेड कडधान्य खाल्ले, मग एक दिवस पनीरचे कट करून त्याच्यावरती मसाला म्हणा काही काय ते चाट मसाला, काळी मिरी वगैरे स्प्रिंकल करून तुम्ही ते क्यूब्सच खाल्ले, काय तर मला प्रोटीन्स मिळाले. पण असं चालत नाही. तितकंच रफेज आवश्यक असतं, कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात. त्यामुळे तुम्ही ताटामध्ये कार्बोहायड्रेटसाठी पोळी घ्या. आपला साधा पांढरा भात सुद्धा चालतो, त्याला काही, तो पण कार्बोहायड्रेटमध्येच मोडतो आजकाल. वरण आपलं साधं, प्रोटीन्स त्याच्यातून तुम्हाला मिळतातच. आणि भाज्या आणि फळं तुम्ही घेतले म्हणजे रफेज मिळतं. हा झाला संतुलित आहार. तो किती मापून घ्यायचा ते तुम्ही डायटिशियनकडनं तुम्ही लिहून घेऊ शकता आणि करू शकता. किंवा आपल्याला पण आपल्या पोटाचा अंदाज असतो, आपण की पोटाच्या वर खात नाही. तर हा संतुलित आहार तुम्ही खाल्ला आणि संतुलित व्यायाम केला तर तुमचं शरीर पण संतुलित राहील, हा मी तुम्हाला वादा करते. घाई करू नका, काळजी करू नका. कितीही झालं तरी धीमे गतीने चला, तुम्हाला योग्य तो निर्णय आणि योग्य तो रिझल्ट मिळेल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि यासाठी एक आपल्या लहानपणच्या कथेमध्ये कासवाचं उदाहरण आहेच बघा. तो अगदी धीमे गतीने चालला होता, त्यांनी काळजी केली नाही कुठली. फक्त सशाला गर्व झाला होता की नाही मी फास्ट पळतो, माझ्या इतकं फास्ट कोणी नाही, म्हणून तो खूप पुढे जाऊन झोपून घेतो की चला मी एक झोप तर घेतो, कासव आपला हळूहळू येईल, तो काय इतक्या लवकर येतो. त्याला झोप लागून गेली आणि पण कासवाने आपली गती सोडली नाही. धीमेपणाने तो जात जात राहिला, सातत्य त्याने ठेवलं, नॉनस्टॉप तो गेला हळूहळू, पण तो पोचला आणि त्याने शर्यत जिंकली. वाईट कोणाला वाटलं? सशाला. सशाने घाई केली आणि तो पुढे जाऊन झोपून राहिला, म्हणजे त्याने थोडं निष्काळजीपणा केला. तर घाई आणि निष्काळजीपणा आपण सोडला आणि सातत्य ठेवलं. सातत्य हा शब्द म्हणजे अगदी गुरुकिल्लीसारखा आहे बघा आयुष्यामध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसलाच पाहिजे. 4 दिवस केलं, 5 दिवस केलं, मग होतो पुष्कळदा संकल्प, नाही मी आता ना घरातच काम करेल, सगळं बाईला सोडून देईल, झाडू पोता करेल, भांडे करेल. पण आजकालच्या काळात शक्य आहे का मुलींना? आजकालच्या मुलींचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. एज्युकेटेड मुली जरी झाल्या, मुलींना आपल्या बाळांना सोडावं लागतं शाळेत, त्यांना घेऊन यावं लागतं. त्यांचे प्रोजेक्ट्स इतके कठीण असतात की इंजिनिअरिंगचं डोकं त्यांना वापरावं लागतं प्रोजेक्टसाठी. त्याचं सामान आणणं, त्याचं सगळं करणं, अभ्यास घेणं, सगळं करणं. अभ्यास तर किती मोठा झाला आजकाल पोरांचा.
म्हणजे आमच्या वेळेस पण आम्ही CBSE मुलांना शिकवायचो तेव्हा होताच कठीण, पण आम्ही फक्त गृहिणी होतो. पण आजकालच्या मुलींना सगळंच बघावं लागतं बघा. तर त्यामुळे मग तो कामवालीचा संकल्प काही दिवसच चालतो, मग पुन्हा त्या थकून जातात आणि मग तो मोडतो. म्हणून असे आपल्याकडनं सहन न होणारे संकल्प करू नये असं मला वाटतं. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतेच आहे. हे नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचं आणि भरभराटीचं जावो, एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. सातत्याचा सुसूत्रीपणा लक्षात ठेवा असं सांगून मी माझं बोलणं थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांना हे संपन्नतेचं आणि भरभराटीचं जावो ही शुभेच्छा व्यक्त करून मी परत तुम्हाला शुभेच्छा देते. कारण शुभेच्छा ह्या अशा आहेत की जितक्या दिल्या तितक्या कमीच आहेत. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. नमस्कार.